पण शिवसेना नको. कारण शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मुंबईचा घास गिळू शकणार नाही. गिळू शकत नाही. प्रयत्न करून बघा. जसं नितीन गडकरी बोलले होते ना, अच्छे दिन आएंगे वो गले की हड्डी बन गई, तसं तुमच्या गळ्यामध्ये हे हाड शाकाहारी असलं तरी अडकून दाखवतो आम्ही. बरं, आता नवीन कार्यालय केले, करताय, जरा गडकरींना पण बोलवा. कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन. बरं वाटलं त्यांच्या तोंडून असं सावजी चिकन बिकन ऐकताना. नाही तर पुरणपोळी श्रीखंड द्या बरे. आता ही लोक सावजी चिकन खायला लागलेत. बाहेरची लोक सावजी चिकन. म्हणजे हे जे काय कार्यालय होतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय, टीका नाही करत. पण त्या कार्यालयामध्ये आता आणखीन एक भाजपच्या निष्ठावंत कार्याला उपऱ्यांच्या सतरंजा उचलण्याचं एक अधिकृत ठिकाण मिळालं. हा आनंद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नक्की झाला असेल. कुठे चालला? अरे भाजप कार्यालय तो येतो ना, सतरंजी उचलायचे. उचल सतरंजा, उचल सतरंजा. मी त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही जे काय करता आहात त्याच्यामध्ये नुसतं भाजप की भाजप अंधभक्ती डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका. कारण हे जे काय विकासाच्या भाकड कथा सांगतायत, मरे मी असं ऐकलं की आपले मुख्यमंत्री म्हणाले की विकासाला विरोध करणारे हे शहरी नक्षलवादी आहेत. कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करणारे. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही कंत्राटदाराची सुपारी घेऊन विकासाच्या नावाखाली सत्यानाश करणारे अतिरेकी आहात. आमचं सगळं चांगलं चाललंय, पण तुम्ही जे काय तुमची कंत्राटदारी स्वप्न करता आहात, सगळीकडे कॉन्क्रिटायझेशन कॉन्क्रिटायझेशन कॉन्क्रीट, आणि त्याला सिमेंट कमी पडू नये म्हणून कल्याणमध्ये अदानीला सिमेंटचा प्लांट टाकण्याची सर्व परवानग्या, सगळ्या अडीअडचणी दूर करून त्याच्या प्लांटला परवानगी दिली. हे यांचं विकासाचं स्वप्न. हे मोठं काम आहे. हे मोठं काम आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. यांना आज एवढं सगळं करून सुद्धा ठाकरेंवरती बोलावं लागतं. ही ठाकरे म्हणजे तुमची ताकद आहे. ही मराठी माणसाची ताकद आहे, हिंदूंची ताकद आहे. आणि हे एकमेकांमध्ये ह्या अशा मारामाऱ्या लावतील, हे बोगस मतदार नोंदवतील, त्याच्यावेळी मतदार यादीचं वाचन हे तुम्हाला करावंच लागेल. सांगताना खूप काही सांगतात. जसं मरे आता राजनाथ सिंग बोलले, मला हसायलाच आलं. राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट ऐकलं तुम्ही, पाहिलं की आता संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोसच्या काय कक्षेत आलेला आहे, नियंत्रणात आलेला आहे. ब्रह्मोस. अहो राजनाथजी, ब्रह्मोसची गरजच नाहीये. संरक्षण मंत्र्याची पण गरज नाहीये. पाकिस्तानला धडा शिकवायला अमित शहाचं कार्ट फक्त पुरेसं आहे. तो क्रिकेट मॅच ठेवेल, एक इनस्विंग टाकेल, एक आउटस्विंग टाकेल, पाकिस्तान क्लीन बोल्ड. कारभार म्हणून थट्टा चाललेली आहे. मी हसू आलं हे बोलतोय, पण खरं म्हणजे आपल्याला संताप आला पाहिजे की अरे कोणाची तुम्ही थट्टा करता आहात. ऑपरेशन सिंदूर तुम्ही केलं, तिकडे सैन्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली, तरी आमचे मोदी बाबा सांगतायत की आम्ही क्रिकेटमध्ये त्यांना हरवलं, हे युद्ध जिंकण्यासारखं आहे. हे एवढं सैन्याचा अपमान, एवढी थट्टा कोणत्याही पंतप्रधानांनी केली नव्हती आणि ती करताही कामा नये. खेळ वेगळा आणि तुमचं युद्ध वेगळं असतं. अरे एक साधा अफगाणिस्तान, त्यांनी त्यांच्या त्या तिरंगी सामन्यावरती बहिष्कार टाकला आणि आमचे विश्वगुरु घालीन लोटांगण वंदिने चरण तिकडे जाऊन क्रिकेट मॅच खेळून आले. ही खरी दुखरी नस आहे आपली की आपला देश, आपली मुंबई, आपला महाराष्ट्र आणि आपलं हिंदुत्व हे कुठे घेऊन चाललेले आहेत. हे सगळे बुरखाधारी आहेत. हिंदुत्वाचं यांचं नाटक आहे, देशप्रेमाचं यांचं नाटक आहे, विकासाचं सुद्धा यांचं थोतांड आहे. आणि म्हणून ह्यांना ही सत्ता पाहिजे. नुसतं ओरबाडून टाकायचंय, संपवून टाकायचंय आणि अशी पाळी आणायची की रोज तुम्ही त्यांच्या दारामध्ये आपण भिकेचा कटोरा घेऊन उभं राहिलंच पाहिजे. ह्यालाच म्हणतात हुकुमशाही. आणि ती हुकुमशाही आपल्यावरती जर का येऊ द्यायची नसेल तर आता हीच वेळ आहे. निवडणूक आयुक्तांना मी परत सांगतो की ह्या चुका तुम्ही सुधारल्याशिवाय तुम्हाला इकडे निवडणूक घेता येणार नाही. आज देशभरात त्यांनी SIR जाहीर केलाय, आपला त्याचा संबंध नाही.
आम्ही जेव्हा 2 निवडणूक आयुक्तांना भेटलो, आधी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटलो, नाही आधी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटलो इथल्या, त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ती वेगळी एक अधिकार आहे, वेगळी बॉडी आहे ती. म्हणून आम्ही त्या बॉडीला विचारलं, ती बॉडी म्हणते त्या बॉडीचं काम आहे. मग दोन्ही बॉड्याने एकत्र बोलवलं आणि म्हटलं आता बोला. मग त्यांनी सांगितलं, मान्य केलं की मतदार यादी करणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे आणि तीच यादी अंमलात आणणं आणि निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे. मग ज्याप्रमाणे तुम्ही आता पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये तिथे SIR म्हणजे ओळख, मतदारांची ओळख पटवून घेणार आहात, तसंच कारण तुम्ही 2 निवडणुका घेतल्या, 2 निवडणुकात आम्ही गाफील राहिलो. अगदी लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर राजन विचारे पहिला माणूस माझ्याकडे आला की साहेब गडबड आहे. आमच्याकडे किती दुबार मतदार, त्यांनी लाखाच्या आसपास त्यांनी सांगितलं, 1,61,000 बोगस किंवा दुबार मतदारांनी ठाण्यामध्ये मतदान केलेले. आपला पराभव झाला मानतोय, पण लोकसभेमध्ये तरी सुद्धा आपण जो काही यश मिळवलं आणि विधानसभेमध्ये आपल्या 20 जागा हरू शकतो आपण. अरे एवढा माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि हिंदू सुद्धा, ज्या हिंदूला आणि अगदी मुसलमानांसुद्धा सर्व धर्मीयांना मी कोरोनाच्या काळामध्ये कुठेही भेदभाव न करता सारखेपणाने वागवलं, तो एवढा उफराटा माझ्याशी वागू शकत नाही. एवढा कृतज्ञपणाने तो माझ्याशी वागू शकत नाही. माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्याचा माझ्यावरती विश्वास आहे. हा मतदारांचा जो कौल आहे, हा मतदारांचा कौल नाही, हा यांच्या पैशाचा माज आहे. हे सगळे बोगस मतदार, ते तुम्हाला घरोघरी जाऊन तपासावे लागतील. मी पुन्हा त्याच मुद्द्यावरती येणार आहे, कारण बाकी राजकारणामध्ये कोणी कोणाकडे लक्ष देऊ नका. कारण आज जे काही मी बोलतोय यांचे चटरपटर लोक उद्या चिरकतील, चिरकू द्या, कोणी उत्तर द्यायला जाऊ नका. कारण त्यांचं कामच आहे, त्यांना पगार त्याच्यासाठी मिळतोय की आपल्याला डिस्टर्ब करायचं आणि डिस्टर्ब केल्यानंतर त्यांचं ते कुरंटे चरायला लागतात. म्हणजे साधी गोष्ट आहे. भाजप काय करताय, मी जसं म्हटलं ना, नामर्दाची अवलाद, यांच्याकडे आपल्याशी लढणारे कोणीच नाही आहेत, म्हणून आपलीच लोक तोडून फोडून आपल्या अंगावरती सोडतायत. आपल्याच पूर्वाश्रमीच्या 2 माणसांना एकमेकाच्या विरुद्ध लढवत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये रक्तपात होईल तर त्यांच्यामध्ये आम्ही आपले मस्त तट्ट जेवून पोट्ट फुगले, मस्त आपले घरी जाऊन गप्प झोपले. ही भाजपची अवसान घातकी पद्धत आहे आणि त्याच्यापासून आता आपले डोळे उघडलेत. ज्या अंधभक्तांचे उघडले नसतील त्यांना सांगते की तुम्ही डोळ्यावरती पट्टी घालून लावून पुढे जाऊ नका. पट्टी काढाल तेव्हा कळाल तुमच्या घराण्याचं घराणं हे तुम्ही स्वतःच्या हाताने खाईमध्ये टाकलेलं आहात. आणि त्याचसाठी आज जे काय आदित्यने तुम्हाला दाखवलं की मतदारांची, म्हणजे मी 2 गोष्टी आहेत, एक तर फॉल्ट आणि दुसरं फ्रॉड. एक चूक होऊ शकते, पण दुसरा घोटाळा, याच्यामध्ये घोटाळा, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. आणि जर प्रत्येक उपशाखा प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 2 ते 3 मतदार याद्या, म्हणजे मी म्हणतो मतदार संघ कितीचा असतो एका महापालिकेचा? 50,000. बरोबर आहे ना? म्हणजे आता थोडंसं माझं नेहमीचं गणित सांगतो. अजय, आता तुम्ही आमदार आहात, बाळा तुम्ही आमदार आहात, बाजूला सगळे हरून बिरून सगळेच तुम्ही आमदार आहात. आपला लोकसभेचा मतदारसंघ कितीचा असतो? 15 लाख. ठीक, एक सरासरी 15 लाख. विधानसभेचा किती असतो? 2.5 ते 3 लाख. आणि महापालिकेचा किती असतो? 50,000. मग मतदार यादी, एक मतदार यादीमध्ये मतदार किती असतात? लोकसभेला किती असतात? 5,000 असतात. विधानसभेला 3,000 असतात. नाही, मतदारसंघ किती मोठा असला तरी मतदार यादी ही तेवढ्याचीच असते, जी आता 1200ची असणार आहे. आणि म्हणून प्रत्येक गटप्रमुखाला तुम्ही सगळ्यांनी हेच सांगायचं, मतदारसंघ किती असो, तुझा मतदारसंघ फक्त 1200 मतदारांचा आहे आणि त्या यादीमध्ये योग्य मतदार खरे आहेत की नाही ते बघ आणि तुम्हाला 1200 मध्ये विजय मिळवून दे. प्रत्येक उपशाखा प्रमुखाने एवढंच ठरवायचं की माझ्याकडे 3 मतदार याद्या आहेत, त्या 3 याद्यांनी एवढाच माझा मतदारसंघ आहेत. या 3ही मतदारसंघातल्या याद्यांमधले सगळे घोटाळे मी बाहेर काढीन. गटप्रमुखांच्या सोबतीने मी आपल्याला इथून आघाडी मिळवून देईन. शाखा प्रमुखांनी तेच करायचंय, उपविभाग प्रमुखांनी तेच करायचंय, विभाग प्रमुखांनी तेच करायचंय. आणि असं प्रत्येक यादीत जर का प्रत्येकाने 1200 मतदानामध्ये आपल्याला आघाडी मिळवून दिली तर आपण वॉर्ड जिंकला ना.
मग तुम्हाला 300 घरं सांभाळता येणं शक्य नाही? आपल्याला हे करावंच लागेल. होय किंवा नाही नाही करावंच लागेल. नाहीतर हे बसलेले आहेत हे आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. मी जे त्यांना आव्हान देतोय त्या आव्हानामागची ताकद तुम्ही आहात. तुमच्या भरोश्यावरती मी आव्हान देतोय. मी एकटा नाहीये. आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांच्या समोर जो उभा आहे तो तुमच्या सोबतीने उभा आहे. तुम्ही आहात म्हणून मी उभा आहे. आणि आज मी अमित शहाना आव्हान देतोय. तुम्ही मुंबईत येऊन गेलात पण निवडणुकीनंतर याल तेव्हा मुंबई आम्ही आमच्या शिवसेनेच्या भगव्याने भगवी करून दाखवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. करा प्रयत्न. जे आपटायचं ते आपटा. किती डोके आपटा. डोके फुटतील पण भगवा फुटणार नाही. पण एक तर या शिवरायाच्या मावळ्याला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नये. पण जर का कोणी त्याला डिवचला तर प्रतापगडच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिलेला आहे. आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे, शिवरायाचे, हिंदुत्वाचा भगवा घेणारे अस्सल मराठी माणसं आणि सगळे अमराठी माणसं सुद्धा आम्ही तयार आहोत. ही तयारी आपल्याला येत्या निवडणुकीत दाखवावीच लागेल आणि ती दाखवल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.